नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे आणि सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत ही माहिती शेअर करत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सरळ सेवेची पाहू शकता गटक पदांची जाहिरात आलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल. संपूर्ण माहिती A to Z माहिती तुम्हाला पाहणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल. तर बघा कुठली कुठली पदं भरली जात आहेत, किती जागा आहेत आणि पात्रता काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघूयात. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील पाहू शकता. या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक अजून चालू झालेली नाही. IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. तर बघा 16 तारखेची म्हणजे आजची या ठिकाणी ही जाहिरात आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील घटकमधील विविध सरळ सेवेची पदं भरण्यासाठी जाहिरात देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज असणार आहेत. बघा पहिल्या नंबरचं पद आहे अभियांत्रिकी सेवा घटक कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी. S14ची वेतन श्रेणी आहे. 38,600 ते 1,22,800 इतका पेमेंट आहे. 32 जागा भरल्या जात आहेत. अग्निशमन सेवामधील उप अग्निशमन केंद्र अधिकारीचं पद आहे. 4 जागा असणार आहेत. सुरक्षा सेवा घटक सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 जागा आहे. तांत्रिक सेवामधून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षकचं पद असणार आहे. 24 जागा भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा आता सार्वजनिक आरोग्य सेवा आरोग्य विभागामधून स्वच्छता निरीक्षक पदाची जाहिरात आहे. स्वच्छता निरीक्षकच्या 12 वॅकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा पशुधन पर्यवेक्षक पशु वैद्यकीय सेवामधून 7 जागा आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता अग्निशमनमधून परत चालक यंत्रचालक ड्रायव्हरच्या 15 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यानंतर उद्यान सहाय्यक कृषी सहाय्यक सार्वजनिक आरोग्य सेवा घटकमधून या ठिकाणी ही पद आहेत. 6 जागा भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा अनुरेक ट्रेसरच्या 9 जागा भरल्या जात आहेत. त्यानंतर अग्निशामकसाठी सर्वात जास्त 100 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर लेखामधून या ठिकाणी रोखपालचं पद असणारे 12 वॅकेन्सी भरले जात आहेत. तर जवळपास 200 पेक्षा जास्त पदांसाठीची ही सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी ॲप्लिकेशन तुम्हाला उद्यापासून करता येतील 18 मार्च 2026 पर्यंत. तर ही छत्रपती संभाजी महानगरपालिकेची जाहिरात जी आहे अधिकृत वेबसाईटवरती आली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. खुल्या प्रयोगासाठी तुम्हाला 1,000 रुपये फीज आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये फीज असणार आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क या ठिकाणी आकारण्यात आलेलं नाही. आता बघा प्रत्येक पदासाठीच्या तुमच्या सामाजिक आणि शैक्षणिक पात्रता जी आहे त्याची देखील पात्रता दिलेली आहे. त्याचसोबत या ठिकाणी सामाजिक आणि या ठिकाणी समांतर आरक्षण जे आहे ते देखील तुम्हाला प्रत्येक पदावाईज दिलेलं आहे. जसं की कनिष्ठ अभियंता पदासाठी काय पात्रता असणार आहे बघा, सिव्हिल तुमचे अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे. त्यानंतर उप अग्निशमन केंद्र अधिकारी घटकचं जे पद आहे याच्यासाठी पात्रता पहा. कोणत्याही या ठिकाणी विद्यापीठाची कोणत्याही शाखेची तुमची पदवी जी आहे या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची लागेल. त्याचसोबत स्टेशन ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टरचा पाठ्यक्रम म्हणजे अग्निशमन अभियांत्रिकीमधील तुमची पदवी असेल किंवा त्याचा पाठ्यक्रम तुम्ही पूर्ण केलेला आहे तर अप्लाय करता येईल. शारीरिक पात्रता देखील या पदासाठी असते. उंची 165 सेंटीमीटर पाहिजे. महिला उमेदवारांना 157 सेंटीमीटर. बाकी सर्व डिटेल्स तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकतात. त्यानंतर बघा सहाय्यक सुरक्षा अधिकारी याच्यासाठी देखील या ठिकाणी जी पात्रता असणार आहे, कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. लष्कर निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव मात्र त्यांनी मागितला आहे. उंची या ठिकाणी 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांना 157 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभियांत्रिकी सहाय्यकचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. एवढीच पात्रता आहे. त्यानंतर महत्त्वाचं पद आहे स्वच्छता निरीक्षक. या पदासाठी तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि स्वच्छता निरीक्षक पदविका तुम्ही उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं आहे. या पदासाठी या ठिकाणी पाहू शकता 29,200 ते 92,300 इतका पेमेंट असतो. स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टरचं हे पद घटकचं असणार आहे. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक यासाठी देखील तुमच्या या ठिकाणी HSC झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पशुसंवर्धनाची पदविका घेतलेली आहे आणि 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे. खाजगी रुग्णालयातील असेल किंवा निमशासकीय किंवा शासकीय याच्यामधील तर अप्लाय करता येईल. त्यानंतर चालक यंत्रचालक ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी तुमची 10वी झालेली आहे आणि अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा तुमचा पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला आहे. त्यासोबत जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन देखील जड वाहन चालवण्याचं असणं गरजेचं आहे. याच्यासाठी देखील शारीरिक पात्रता लागणार आहे. त्यानंतर बघा उद्यान सहाय्यकची या ठिकाणी पद भरलं जात आहे. याच्यासाठी कृषी विद्यापीठाची तुमची BSc झालेली असणं गरजेचं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. अनुभव देखील 3 वर्षाचा त्यांनी कृषी उद्यान क्षेत्रातील
मागितलेला आहे. त्यानंतर अनुरेक ट्रेसरची पोस्ट जी आहे याच्यासाठी 10वी उत्तीर्ण तुमचं असणं गरजेचं आहे. त्यासोबत अनुरेक किंवा आरेकचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे. त्यानंतर बघा अग्निशामकची जी पोस्ट आहे याच्यासाठी 10वी नंतर तुमचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा पाठ्यक्रम जो आहे तो तुम्ही पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे, जो की 6 महिने कालावधीचा असतो. शारीरिक पात्रता देखील या पदासाठी असणार आहे. त्याच्यानंतर बघा रोखपालचं पद आहे, गटकचं पद असणार आहे. याच्यामध्ये मात्र तुमची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे तुमचं बी.कॉम झालेलं आहे तर तुम्हाला फक्त ॲप्लाय करता येणार आहे. त्यासोबत मात्र तुमचं या ठिकाणी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी मराठी व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजे. तर बघा रोखपाल हे जे पद आहे यासाठी तुम्हाला बी.कॉमवरती ॲप्लिकेशन करता येणार आहेत. आता बघा बाकी सर्व डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत. सिलेक्शन प्रोसेस वगैरे कशी असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. वय तुमचं 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी, 18 ते 43 राखीव प्रवर्गासाठी असणार आहे. मित्रांनो सध्याची ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी जर तुम्हाला पुस्तक हवं असेल, स्वच्छता निरीक्षक जसं की हे जे पद आहे यासाठी, तर तुमचं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याचं लेखन संकलन विकास शिंदळकर सर, सचिन कुरुन सर यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCS IBPS मार्फत होणाऱ्या स्वच्छता निरीक्षक तसेच इतर तत्सम पदांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. 2025च्या नवीन अभ्यासक्रमानुसार TCS IBPS पॅटर्ननुसार या पुस्तकाची रचना आहे. स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टर पदाच्या मागील परीक्षेतील सर्व प्रश्नांच्या टॉपिक निहाय याच्यामध्ये समावेश त्यांनी करून दिलेला आहे. तांत्रिक प्रश्नांची पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हे उत्तम पुस्तक तुमच्यासाठी असणार आहे. किंवा बघा सध्या तुमची जी ही पदभरती होते त्यासाठी सामान्य ज्ञान या विषयासाठी जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर वन लाईनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार हे देखील पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. याचंही लेखन संकलन विकास शिंदळकर सर, सचिन कुरुन सर जे की या ठिकाणी STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. या पुस्तकामध्ये राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान, अर्थशास्त्र, स्टॅटिक्स, GK, RTI या विषयांचं घटक उपघटक निहाय वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. सध्याची या ठिकाणी ही महानगरपालिकेची पदभरती असेल किंवा तलाठी पदभरती असेल, ZP असेल, आरोग्य भरती असेल, सर्वांसाठीच तुम्हाला हे सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपातलं पुस्तक उपयोगी पडेल. त्यांचं वाहनचालक पदभरतीसाठी देखील पुस्तक आलेलं आहे जे की सचिन कुरुन सर लिखित आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला उपयोगी आहेत. तुम्ही कुठल्याही बुक मधून किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. तर बघा जी महत्त्वाची या ठिकाणी ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, सध्या थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. इतर महानगरपालिकेच्या देखील जाहिराती हळूहळू प्रसिद्ध होतील. जशा प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. आता याची ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम जी आहे IBPS कंपनीमार्फत होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला उद्यापासून ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येतील. बाकी डिटेल्स तुम्हाला जाहिरातीमध्ये अजून सविस्तर दिलेली आहे. त्याचा अभ्यासक्रम त्यासोबत याची जी पण परीक्षा पद्धत आहे ज्याच्यामध्ये तुमची 200 गुणांची परीक्षा पद्धत आहे. काही तांत्रिक पदं आहेत त्यासाठी तांत्रिक ज्ञानाविषयीचे संबंधित प्रश्न देखील तुम्हाला असणार आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान अशा पद्धतीची तुमची बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा होणार आहे. इथं सरळ सेवेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, मुलाखत नसते, डायरेक्ट एक परीक्षा तुमची या ठिकाणी होते. तर डिटेल अशी जाहिरात जी आहे ती आलेली आहे. उद्यापासून ॲप्लिकेशन सुरू झाल्यास तुमच्यापर्यंत त्याची माहिती सविस्तरपणे अजून शेअर केली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.